सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका तांत्रिक लेक्चर्स आपले चालू आहेत. तुम्हाला आता तांत्रिकच्या स्वतंत्र टेस्ट सुद्धा मी आणतोय. 25-25 प्रश्नांचे किंवा 30 प्रश्नांच्या टेस्ट तुमच्यासाठी आणतो आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला ते भेटतील. तुमच्या 10 टेस्ट पेपर सोबत तुम्हाला ते आपण देतो आहे. आज आपल्याला बघायचं इनपुट आउटपुट उपकरणे, कम्युनिकेशन, नेटवर्क, डाटा ट्रान्समिशन महत्वाचे मुद्दे आहेत. यातलं फक्त परीक्षेभिमुख मी घेणार आहे. जे परीक्षेला येऊ शकतं तेवढं आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माहित आहे 10 प्रश्न आहेत, 20 गुण आहे संगणकासाठी. आणि याच्यात पुन्हा एक मुद्दा, तुमचे जे सरळ सेवेचे वेगवेगळे पेपर होणार आहेत, पुढे वनरक्षकचे पेपर असतील, इकडे समाज कल्याणचे, आदिवासी विभाग भरतीचे, सरळ सेवेच्या बॅचमध्ये सुद्धा आम्ही हे लेक्चर अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी जे संगणकावर 1 किंवा 2 प्रश्न येतात तिथे सुद्धा हे लेक्चर कामाला येते. बघा, इनपुट डिव्हाइसेस आम्ही कशाला म्हणतोय? सिस्टीम युनिट प्रक्रिया करू शकतील अशा स्वरूपात लोकांना समजणारे शब्द, आवाज, चिन्हे आणि क्रिया यांचा अनुवाद करणारे डिव्हाइसेस म्हणजे इनपुट डिव्हाइसेस. सिस्टीम युनिट प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात, त्या ठिकाणी त्याचं स्वरूप कसं आहे ते सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. आपण कीबोर्डवरची जेव्हा बटन दाबतोय तेव्हा त्या मॉनिटरवर आपल्याला काहीतरी दिसतंय, काहीतरी सूचना आपण त्या ठिकाणी देतो आहे, कीबोर्डच्या माध्यमातून दिले जात आहे. तुम्हाला कीबोर्डवर हा एक प्रश्न येतो, कीबोर्ड कोणत्या पद्धतीचा असतो? QWERTY हा एक जनरल कीबोर्ड आहे. तुम्ही जर त्या कीबोर्डवरच्या कीज बघितल्या तर तुम्हाला या पद्धतीने कीज पासून सुरुवात झालेली आपल्याला दिसते आहे. वरची जी पहिली ओळ आहे म्हणजे याच्या खालची, आता माझ्याकडे कीबोर्ड आहे, आपले जे न्यूमेरिक नंबर्स आहेत 1 2 3 4, त्याच्या खालची ओळ जी आहे ती सुरुवात QWERTY इथून होते आहे, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, हे बघा या ठिकाणी हा कीबोर्ड दाखवतोय मी. इथे जे आहे तुमच्याकडे इथे वरती तुमचे फंक्शन कीज आहेत F1 पासून ते F12 पर्यंत. त्याच्यानंतर इथे 1 पासून ते 0 पर्यंत तुमचे न्यूमेरिक कीज आहेत. त्याच्यात काही चिन्ह सुद्धा असतात. तुम्ही शिफ्ट दाबून ठेवल्यावर पुढे Q पासून सुरुवात झाली आहे, Q पासून तर खाली मग M पर्यंत. इकडे पुन्हा न्यूमेरिक की आहेत, नम लॉक आहे, सगळ्या बाबी तुम्हाला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्डच्या मार्फत आपण संगणकाला त्या ठिकाणी काही सूचना माहिती देत असतो. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात वरती असतात त्या म्हणजे फंक्शन कीज. मी तुम्हाला आता जे म्हटलो ना, जे F पासून सुरू होतात, F1 F2 F3 वगैरे त्या. त्याच्यानंतर त्याच्यात काही शॉर्टकट सुद्धा तुम्ही वापरू शकतात. न्यूमेरिक कीज असतात जिथे संख्या आपल्याला दिसत आहेत, विंडोज की असतात, स्टार्ट मेन्यू वगैरे, नेव्हिगेशन कीज असतात, वर खाली ती बाणं असतात 4, त्याला आपण नेव्हिगेशन कीज असं म्हणतो आहे. कर्सरचं नियंत्रण ठेवणारे ते आहेत. आता पुढे असतं पॉइंटिंग डिव्हाइसेस. इनपुटचे प्रकार आहे. इनपुट डिव्हाइसेस मधले पॉइंटिंग म्हणजे तो पॉइंट दिसतोय तुम्हाला त्या याच्यावर बोर्डवर. ओके, त्या ठिकाणी मॉनिटरवर दिसतोय. मग माऊस जो आहे, माऊस तुमच्या हातात आहे, माऊस जसा हलवला तसं तुमचं ते याच्यावरचं स्क्रीनवरचा जो पॉइंटर आहे तो नियंत्रित ठेवला जातोय. दुसरा काही टच स्क्रीन असतात, तुम्ही डायरेक्टली लॅपटॉप वगैरे असेल त्या ठिकाणी हाताने टच करून त्या ठिकाणी ते पॉइंटिंग डिव्हाइसचं काम करतायत. गेम कंट्रोल करणारे असेल, त्याच्यानंतर स्टाईल्स असतात, पेनासारखे दिसणारे जे डिव्हाइसेस आहेत ते सुद्धा वापरले जातात. आता तर ते मोबाईलमध्ये सुद्धा आलेले आहेत. ओके, तर या बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजे. पुढे स्कॅनिंग डिव्हाइसेस आहेत. हा इनपुट आहे, स्कॅन करतो आणि आतमध्ये काहीतरी डाटा, आता एखादं तुमच्याकडे पत्र आहे ते तुम्ही स्कॅनरमध्ये टाकलं, ते कुठे जाणार? तुमच्या पीसी मध्ये जाणार. स्कॅनिंग डिव्हाइसेस. मग त्यामध्ये ऑप्टिकल स्कॅनर्स मध्ये फ्लॅट बेड आहे, डॉक्युमेंट आहे, पोर्टेबल आहे, कॅम स्कॅनर आहे, 3D स्कॅनर आहे. आता कॅम स्कॅनर आपण मोबाईलमध्ये सुद्धा वापरतो, बरोबर आहे. इनपुट डिव्हाइसेस आहेत. पुढे कार्ड रीडर आहे, जे इनपुट आहे, कार्डला रीड करतं, तो डाटा आपल्यामध्ये साठवून घेतं कार्ड रीडर्स. पुढे बारकोड रीडर्स आहेत, UPC आपण ज्याला म्हणतोय, युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड आपण ज्याला म्हणतोय. पुढे मॅगजी कोड आहे बघा, UPC मॅगजी कोड ते आपण बघतोय. RFID रीडर्स बघा, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग्स आपण त्याला म्हणतोय, RFID. R म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन बघा, इनपुट आहे. पुढे MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, आता याचा फुल फॉर्म येतो मायकर असं आपण त्याला म्हणतो, ते चेकवर वगैरे असतं वगैरे. OCR आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन. OMR आहे, तुम्ही जे MPSC चे वगैरे पेपर आधीच्या काळात आता देतात, ऑफलाईन देतात,
त्याच्यावर जे तुम्ही गोल करतात त्याला कॅचअप करणारे, त्यामध्ये ते OMR ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन फुल फॉर्म आले, MICR, OCR, OMR तुम्हाला लक्षात ठेवायचे, मुद्दाम घेतलेले मी ते मुद्दाम घेतलेले आहेत. इमेज कॅप्चरिंग डिव्हाइसेस आहे, मग त्यामध्ये डिजिटल कॅमेरा असेल, वेब कॅमेरा असेल, ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस, व्हॉइस रिकॉग्निशन सिस्टीम्स, म्हणजे तुम्ही जे बोलतायत ना ते रेकॉर्ड करणार, ते जाणार तुमच्या त्या पीसी मध्ये, कम्प्युटरमध्ये, त्याला आपण ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस असं म्हणणार आहोत. हे झालं इनपुट. आता दुसरं असतं आउटपुट डिव्हाइसेस. तुम्ही जे काही इनपुट पुरवलेलं आहे त्याच्यावर प्रोसेस करून, त्याच्यावर प्रक्रिया करून जे काही बाहेर तुम्हाला भेटणार आहे ना त्याला आउटपुट डिव्हाइसेस म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात प्रक्रिया केलेला डेटा किंवा जी माहिती असते त्याला आपण आउटपुट डिव्हाइसेस असं म्हणतो आहे. पक्का माल, कच्चा माल, कच्चा म्हणजे तुम्ही देतायत आणि त्याच्यावर प्रोसेस होऊन कारखान्यातून बाहेर येतंय असं आपण म्हणूया, ते म्हणजे आउटपुट. संगणक त्याच्यावर प्रोसेस करतंय, ते तुम्हाला पाठवतंय, ते आउटपुट आहे. मग आउटपुटमध्ये काय काय येतं? आउटपुटमध्ये मजकूर येतो, ग्राफिक्स येतात, फोटो येतात, ऑडिओ येतात, व्हिडिओ येतात. म्हणजे प्रेझेंटेशन ग्राफिक्स प्रोग्राम आहे, तुम्ही त्याच्यावर जेवढे प्रोसेस करणार तसे तुम्हाला चित्र वगैरे पीपीटीज बाहेर भेटणार आहे. आता आउटपुट डिव्हाइस मध्ये मग सगळ्यात महत्वाचे मॉनिटर्स. सगळ्यात महत्वाचं जे कम्प्युटरची स्क्रीन आहे ती तुम्हाला दाखवते ना, तुम्हाला जे पाहिजे ती दाखवते, आउटपुट आहे. प्रिंटर तुम्हाला प्रिंटच्या स्वरूपात दाखवते, ऑडिओ तुम्हाला ऑडिओच्या स्वरूपात दाखवते. सगळ्यात जास्त वापरले जाणारे आउटपुट डिव्हाइस. मग त्यामध्ये जे मॉनिटर म्हणतोय आपण त्याला डिस्प्ले स्क्रीन्स असंही त्याला म्हटलं जातं. मग मॉनिटरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. डिस्प्ले स्क्रीन सुद्धा एका प्रकारच्या नाहीये, त्यामध्ये काही LCD असू शकतात ज्याला आपण लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणतोय, काही LED असू शकतात, लाईट इमिटिंग डायोड अशा स्वरूपाच्या, काही OLED ऑर्गॅनिक LED. पुढे ई बुक्स असतात, इलेक्ट्रॉनिक बुक्स साठी ई बुक्स हा शब्द वापरला गेला आहे. वेगळी एक फक्त फुल फॉर्म म्हणून दिलेलं आहे मी ती. UHD TV म्हणतो आपण, अल्ट्रा हाय डेफिनेशन टीव्ही. म्हणजे जी आउटपुटची जी क्लॅरिटी आहे ती खूप जास्त असली, हाय डेफिनेशन असलेली, ती तुम्हाला माहित असावी. आता हे जे आउटपुट डिव्हाइसेस आहे ना याच्यावर प्रिंटरवर तुम्हाला प्रश्न दिसतात. प्रिंटरला आपण हार्ड कॉपी असंही म्हणतो, कारण ती हार्ड कॉपी आपल्याला मिळवून देतं. मग प्रिंटर मधलं जे रेज्युलेशन असतं, त्याची जी तीव्रता आहे, किती क्वालिटीची इमेज आहे, ती तुमची DPI मध्ये मोजली जाते. DPI म्हणजे डॉट्स पर इंच. एका इंच मध्ये किती डॉट्स वापरलेले आहेत त्याच्यामधून त्या प्रतिमेचं गुणवत्ता ठरते. ओके. इंकजेट प्रिंटर असतं जे सर्वाधिक वापरलं जातं, ज्याच्यामध्ये शाईचा वापर होतो, नावातच आहे इंकजेट. पुढे लेझर प्रिंटर असतं. बघ, लेझर प्रिंटर असतं. 3D प्रिंटर असतात जे ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग त्यामध्ये त्या अंतर्गत येतात. क्लाउड प्रिंटर सुद्धा आहे, थर्मल प्रिंटर सुद्धा आहे, प्लॉटर सुद्धा आहेत. हे प्रिंटरचेच प्रकार आहेत आउटपुट डिव्हाइस मधले. पुढे ऑडिओ आउटपुट डिव्हाइस जे आहेत त्यामध्ये स्पीकर आहे सगळ्यात महत्वाचे. त्याच्यानंतर हेडफोन्स आहेत. हे आउटपुट आहे, ऑडिओ आउटपुट तुम्हाला ऐकायला येणार आहे याच्या माध्यमातून. पुढे हेडसेट्स आहे. आता हेडसेट हे काय करतात माहिती का? हे तुम्हाला मायक्रोफोनचं आणि हेडफोनचं दोन्हीचंही काम करतं. दोन्हीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे हेडसेटमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही याच्यामार्फत रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता. इनपुट आणि आउटपुट दोन्हीचं काम त्या ठिकाणी हेडसेटच्या माध्यमातून होतंय. बघा, MFD नावाची कन्सेप्ट, त्याला मल्टी फंक्शनल डिव्हाइसेस असं आपण म्हणतो. VIOP ही एक कन्सेप्ट आहे, व्हॉइस ओव्हर IP असं त्याला आपण म्हणतोय. ऑर्गोनॉमिक्स आहे, लोक वापरत असलेल्या गोष्टीशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास जो केला जातो त्याला आपण ऑर्गोनॉमिक्स असं म्हणतो आहे. लोक वापरत असलेल्या गोष्टीशी संबंधित मानवी घटकांचा अभ्यास, ऑर्गोनॉमिक्स असं आपण त्याला म्हणतो आहे. पुढे आहे सेकंडरी स्टोरेज. कायमस्वरूपी किंवा स्थिर संग्रहण व्यवस्था जी आहे त्याला सेकंडरी स्टोरेज म्हटलं जातं. कायमस्वरूपी साठवून ठेवलेलं आहे ते तुमचं, तो स्टोरेज आहे. लगेच असं जाणार नाही तो, पीसी बंद केला किंवा लाईट गेली म्हणून. मग त्यामध्ये हार्ड डिस्क अत्यंत महत्वाची, ज्याला इंटरनल आणि एक्सटर्नल असं दोन्ही पद्धतीने आपण त्याची रचना करू शकतो. तुमच्या त्या CPU मध्ये सुद्धा त्याला फिटिंग करता येते किंवा बाहेर तुम्ही वेगळे हार्ड डिस्क ठेवू शकतात. त्याला कशाच्या द्वारे जोडून तुम्ही त्याच्यामध्ये डाटा काढून घेऊ शकतात. डिस्क कॅचिंग आहे. हार्ड डिस्क मधला वापरलेला डेटा जो आहे तो आपोआप शोधून बाहेर काढला जातो. डिस्क कॅचिंग हा शब्द आहे, महत्वाची आहे कन्सेप्ट आहे. RAID रिडंडंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क आपण ज्याला म्हणतोय RAID. फाईल कॉम्प्रेशन हा एक महत्वाचा प्रकार आहे. जागा कमी करून स्टोरेजची क्षमता वाढवली जाते. कॉम्प्रेशन, आपण कोणती फाईल एखादी PDF कॉम्प्रेस करतो, लहान केलं जातं तिला, तिचं जे हे आहे MB मधले किंवा GB मधली ती स्टोरेज कमी केली जाते, जास्त तुमचा त्या ठिकाणी डाटा
सेव्ह होऊ शकतो. सॉलिड स्टेट डिव्हाइसेस, सॉलिड बघ सॉलिड, त्यामध्ये SSD येतात. तुम्ही हा शब्द ऐकला असेल. जसं आपण हार्ड डिस्क आहे, जसं रॅम आहे, त्या पद्धतीने SSD म्हणजे सॉलिड स्टेट डिव्हाइस वापरले जातं. हार्ड डिस्क पेक्षा वेगवान असते आणि टिकाऊ सुद्धा असतं. त्याच्यानंतर फ्लॅश मेमरी कार्ड्स असतात, लहान आकाराची स्टोरेज उपकरणे, याला आपण म्हणतोय USB डिव्हाइसेस असतात. USB म्हणजे ते तुमचं पेन ड्राईव्ह वगैरे जे म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये आपण काही डाटा काढून घेऊ शकतो, तो सेव्ह करून ठेवू शकतो, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. आणि तुम्हाला ज्यांना हे सगळं पाहिजे आहे, संगणकाचे लेक्चर, पोषण अभियान, ICDS, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, तुमच्यासाठी अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. याच्यावर मुख्य सेविकेची फुल बॅच चालू आहे, याच्यावर तांत्रिक बॅच चालू आहे. तुम्हाला काही अडचण असेल 96 73 70 80 85 हा नंबर आहे. तुम्ही टेस्ट पेपर सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला डेमो टेस्ट पेपर पाहिजे असेल, तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकतात की डेमो टेस्ट पेपर पाठवा. तुम्हाला ते डेमो टेस्ट पेपर सुद्धा या ठिकाणी भेटणार आहेत. आता ऑप्टिकल डिस्क कशाला म्हणायचं बघा, प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. ऑप्टिकल डिस्क, त्यामध्ये CD येते, त्यामध्ये DVD येते, त्यामध्ये ब्ल्यू रेज येतात. बघा बरं, हे ऑप्शन येऊ शकतात तुम्हाला उद्या. आता CDचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला, तो कॉम्पॅक्ट डिस्क, जे 700 MB पर्यंत साठवण क्षमता आहे. DVD डिजिटल व्हिडिओ डिस्क, ज्याच्यामध्ये 4.7 GB पर्यंत क्षमता आहे. जुन्या काळामध्ये CD असायचे, एका सीडीमध्ये एक चित्रपट असायचा, तो मग एवढे 700 MB पर्यंतचा. DVD मग त्याच्यापेक्षा मोठी आली, त्या DVD मध्ये मग 5-6 चित्रपट असायचे. आम्ही लहान होतो तेव्हा मग एखादा मिथुन चक्रवर्तीचे सगळे, एखादे गोविंदाचे सगळे, नाहीतर मग ते आपले सुनील शेट्टीचे असे. पुढे ब्ल्यू रे आहे, हाय डेफिनेशन व्हिडिओ तयार करण्यासाठी ब्ल्यू रे, थोडंसं नवीन असेल पण हे माहित असलं पाहिजे. त्यानंतर कम्युनिकेशन चॅनल्स आम्ही कशाला म्हणतोय बघा, कम्युनिकेशन चॅनल्स, टेलिफोन लाईन्स, कोॲक्सियल केबल्स, मायक्रोवेव्ह, उपग्रह यांच्या माध्यमातून डेटा प्रसारित करणारे कम्युनिकेशन चॅनल्स तुम्हाला माहित असले पाहिजे. बघा, टेलिफोन लाईन असेल, कोॲक्सिबल केबल असेल, मायक्रोवेव्ह असेल, उपग्रह असेल, याच्या माध्यमातून डेटा प्रसारित केला जातोय ते. पुढे कनेक्शन डिव्हाइसेस, अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल जे आहेत त्यांना रूपांतरित करणारे कनेक्शन डिव्हाइसेस असतात. मग त्यामध्ये मोडेम येतं, त्यामध्ये DLS येतं, DSL येतं, त्यामध्ये केबल्स येतात, सॅटेलाइट्स येतात, सेल्युलर फोन्स येतात. हे सगळे कनेक्शन प्रदान करणारे कनेक्शन डिव्हाइसेस आपण याला म्हणतो आहे. याचा अॅनालॉग डिजिटल एकमेकांमध्ये रूपांतरित करणार. तुम्हाला मी सांगितलंय, माझा जो आवाज आहे हा अॅनालॉग स्वरूपाचा आहे, आणि याला जर संगणकाला कळवून घ्यायचं असेल तर त्याचं डिजिटल मध्ये रूपांतरण करावं लागतं, हे एक लक्षात घ्या. पुढे कनेक्टिव्हिटी आहे, कार्यालय असेल किंवा घराच्या कानाकोपऱ्यातून कनेक्टेड राहण्यासाठी अफाट क्षमता प्रदान करणारी कनेक्टिव्हिटी तुम्हाला माहित असली पाहिजे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन अँड नेटवर्क, बघा बरं, नेटवर्क कशाला म्हणतोय आम्ही, कॉम्प्युटरना एकमेकांशी जोडणारं ते असतं नेटवर्क. कॉम्प्युटरना एकमेकांशी जोडणारे, इंट्रानेट्स आणि एक्स्ट्रानेट्स संस्थांना एकमेकांशी जोडणारे असते नेटवर्क. फार महत्वाचं आहे नेटवर्क. कनेक्टिव्हिटी आम्ही कशाला म्हणतोय, लोक व कम्युनिकेशन साधने यांना जोडण्यासाठी कम्प्युटर नेटवर्क वापरण्याशी संबंधित जी संकल्पना आहे तिला आम्ही कनेक्टिव्हिटी असं म्हणतो आहे. आता कम्युनिकेशन सिस्टीम कशाला म्हणायचं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहितीचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये वहन करणारी प्रणाली म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीम. नावातच आहे ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो काही डेटा आहे, जी काही माहिती आहे तिचं वहन होत आहे, त्याला आम्ही कम्युनिकेशन सिस्टीम म्हणतोय. कम्युनिकेशन चॅनल कशाला म्हणतोय आम्ही, की या माध्यमातून दुसऱ्या संगणकाकडे प्रत्यक्ष स्वरूपात माहिती पडते. साधन आहे. प्रत्यक्ष भौतिक जोडणी, त्यामध्ये मग ट्विस्टेड पेअर केबल येतं, जे तांब्याच्या दारांची जोडणी असते. कोॲक्सिकल केबल येतं, उच्च वारंवारता असलेलं केबल असतं. हे केबलचे टाईप सुद्धा लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला 20 मार्क तर पक्के करायचे आहे मुख्य सेविकेचे, आणि आपल्यासाठी 1-1 मार्क महत्वाचा आहे. 1-1 मार्क महत्वाचा आहे. तुम्ही बघा, गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला 20 प्रश्नांसाठी किती मेहनत घ्यायची. याच्या तुम्ही ते 10 प्रश्न, 10-15 लेक्चर्स व्यवस्थित बघितले, त्याच्यावरचे 10-15 टेस्ट पेपर सोडवले, तुमचे 20 मार्क्स इथे पक्के होत आहेत. म्हणजे जेवढं तुम्हाला अख्ख्या इंग्रजीला 10 प्रश्नांसाठी जेवढी तयारी करायची तेवढी इथे तुमची, म्हणजे हे ना कमी वेळेमध्ये खूप जास्त स्कोर देणारा हा विषय. ज्यांना कळालं ते ओके मध्ये चालणार आहे. पुढे फायबर ऑप्टिक केबल असतात, अत्यंत पातळ काचेच्या नलिकेतून प्रकाशखंड पाठवून माहितीचं प्रक्षेपण काचेच्या नलिकेतून. बघा, फायबर ऑप्टिक केबल जे आहे काचेच्या नलिकेतून. पुढे वायरलेस कनेक्शन असतात, ज्यामध्ये ब्लूटूथ आहे, वायफाय आहे. वायफायचा फुल फॉर्म लक्षात घ्या, वायरलेस
फिडेलिटी, वायरलेस फिडेलिटी म्हणजेच वायफाय. पुढे वायमॅक्स आहे, वर्ल्ड वाईड इंटरऑपरेबिलिटी फॉर मायक्रोवेव्ह, आपण ज्याला म्हणतोय मायक्रोवेव्ह ऍक्सेस ज्याला म्हणतोय वायमॅक्स. कनेक्टिंग डिव्हाइसेस, मग त्यामध्ये मोडेम आहे. मोडेमला आम्ही मॉड्युलेटर, डीमॉड्युलेटर असं म्हणतोय. मॉड्युलेशन डिजिटल टू अॅनालॉग करण्याचं काम हे मॉड्युलेशन करतं. बघा, डिजिटलचं अॅनालॉग मध्ये करते मॉड्युलेशन, आणि डीमॉड्युलेशन जे आहे ते अॅनालॉगचं रूपांतर डिजिटल मध्ये करते. हे मॉडेम लक्षात ठेवा. हा मॉडेमचा फुल फॉर्म मॉड्युलेटर, डीमॉड्युलेटर लक्षात ठेवा. हे कनेक्टिंग डिव्हाइसेस आहे, हे कनेक्ट करता आहे नेटवर्कला. मॉडेम मध्ये मग DSL असतं, डिजिटल सबस्क्रायबर लाईन वाला, ते DSL केबल असतात. त्याच्यामध्ये वायरलेस सुद्धा असतं. डाटा ट्रान्समिशन जो होतोय ना, तो आम्हाला समजूनच घ्यावा लागेल. तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. बँडविड्थ जे आहे, कम्युनिकेशन चॅनलच्या क्षमतेचं मोजमाप करणार जे काही एकक आहे त्याला आम्ही बँडविड्थ म्हणतोय. बघा, एकक आहे बँडविड्थ, किती क्षमता आहे त्याची. व्हाईस बँड, मग लो बँडविड्थ असेल त्याला व्हाईस बँड आम्ही म्हणतोय. मीडियम बँडविड्थ असतं. ब्रॉडबँड, इंटरनेट DSL केबल आणि उपग्रहासाठी जोडण्यासाठी जे असतं त्याला ब्रॉडबँड, आपण ब्रॉडबँड कनेक्शन घेतो. आपण म्हणतो ना आमच्याकडे ब्रॉडबँड आहे, ते हे. बेसबॉन्ड, जलद गती प्रक्षेपणासाठी हे बेसबॉन्ड असतं. आणि प्रोटोकॉलवर अनेक वेळा प्रश्न आले. प्रोटोकॉल म्हणजे काय? नियम आहे. कशाचे नियम आहे? माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी देवाणघेवाण व त्या नियमानुसार होणार ते जे नियम असतात त्याला आम्ही प्रोटोकॉल असं म्हणतोय. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीची नियमावली. HTTPSचा फुल फॉर्म तुम्हाला अनेक वेळा विचारला गेला. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी HTTPS. कोणती वेबसाईट जेव्हा सुरू होते तेव्हा काय असतं? HTTPS असतं. आतापर्यंत कधी विचार केला का कशासाठी असतं HTTPS? तुमची माहिती जी आहे ना ती सुरक्षित राहिली जाते याच्यामध्ये. प्रोटोकॉल येतो, P म्हणजे प्रोटोकॉल आहे. TCP/IP हा सुद्धा प्रोटोकॉल आहे. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, IP ला इंटरनेट प्रोटोकॉल आपण म्हणतो आहे. TCP/IP माहीतच असलं पाहिजे. आता हे नेटवर्कचे प्रकार अनेक वेळा विचारले गेले. याचा फुल फॉर्म विचारला जातो, तो तर सोपा आहे. म्हणजे लॅन, पॅन, मॅन, व्यान तुम्ही चुकणार नाही. म्हणजे एकदम एका इमारतीमध्ये जेव्हा ती जोडणी होती त्याला लोकल एरिया नेटवर्क म्हणतो आपण, लॅन. पुढे पॅन मध्ये पर्सनल एरिया नेटवर्क 33 फुटापर्यंत एकदम, ते ब्ल्यूटूथ सारखं. पुढे मॅन म्हणजे मेट्रोपोलियन, एका शहरापुरतं म्हणूया आपण 100 मैलापर्यंत. व्यान म्हणजे पूर्ण जगभर पसरलेलं आहे, देशभर पसरलेलं आहे, राज्यभर पसरलेले, त्याला व्यान म्हणतो आपण. पुढे नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे नेटवर्कची मांडणी कशी केलेली आहे, विविध माहिती स्रोताचा समन्वय आणि त्याचं सामायिक विभाजन कसं केलेलं आहे ते नेटवर्क आर्किटेक्चर मधून आम्हाला कळते. पुढे टोपोलॉजी आहे, नेटवर्कची रचना किंवा आराखडा जो असतो, नेटवर्कची जोडणी कशी आहे, बघ त्याचं मॅपिंग कसं केलेलं आहे त्याला टोपोलॉजी म्हणतो आम्ही. टोपोलॉजीचे प्रकार तुम्हाला विचारले जातात. बस नेटवर्क, जे सामायिक केबलला जोडलेलं असतं, बस लाईन स्वरूपात. रिंग, प्रत्येक साधन अन्य 2 साधनांना जोडलेलं असतं, जरा गोलाकार स्वरूपात. पुढे स्टार नेटवर्क असतं, एक मध्यवर्ती नेटवर्क आहे, मग त्याला जोडलेले हे सगळे नेटवर्क असतात. ट्री नेटवर्क आहे, मध्यवर्ती नोडला हे सुद्धा जोडलेले असतात. आणि मेश नेटवर्क, प्रत्येक नोडला इतर नोडशी एकाहून अधिक जोडणे केले असतात, त्याला आपण मेश नेटवर्क असं म्हणतो आहे. या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला एक थोडक्यात गंध असावा असं माझं म्हणणं आहे. हे फार मोठं आहे, याच्यावर एकावर एक टॉपिक आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात त्याचं एक सारांश समरी स्वरूपात पुढे घेऊन जातोय. बस लाईन कशाला म्हणतो आम्ही? एक बस सीपीयूच्या विविध भागांना जोडते. बस म्हणजे जोडणी करणारी, जोडण्याचं काम करते ती बस लाईन आहे. बस बीड्स तुम्हाला माहित असलं पाहिजे, एकाच वेळी किती बीड्स प्रवास करू शकतात. सिस्टीम बस आहे जी सीपीयूशी जोडते आहे. एक्सपान्शन बस आहे, इतर घटकांना सीपीयूशी जोडते आहे. त्याच्यानंतर USB आहे, युनिव्हर्सल सिरियल बस तुम्हाला माहित असलं पाहिजे. फायरवायर बसेस माहित असले पाहिजे. PCI एक्सप्रेस त्याचा एक प्रकार आहे, तो माहित असावा. पोर्ट्स म्हणजे काय? सॉकेट्स आहे, सॉकेट्स ते सीपीयूला मागून जोडणारे ते सॉकेट्स तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यामध्ये मग स्टँडर्ड पोर्ट्स आहेत ज्यामध्ये USB, HDMI, ओके, ते आपल्याला माहित असावे. HDMIचा फुल फॉर्म लक्षात ठेवा बरं. ही एक वायरची हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस पोर्ट्स आपण त्याला म्हणतोय. इथरनेट पोर्ट असतं, थंडरबोल्ट पोर्ट असतं. मागच्या याच्यात आपण थोडासा आढावा घेतला होता. या ऍपलचे मॅकबुक प्रो कम्प्युटरमध्ये थंडरबोल्ट आपल्याला मिळतात. स्पेशलाइज पोर्ट, eSATA वगैरे ते आपण हे बघितलेले आहे मागच्या लेक्चरमध्ये. मला वाटतं याच्यावर आपण थोडी चर्चा केलेली आहे. डाटाबेस, DBS मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती आपल्याला माहित असली पाहिजे. मग त्यामध्ये हायरार्की
की पहिली जी आहे ती जी स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने जोडले, नेटवर्क जे आहे, रिलेशन्स आहेत, मल्टी डायमेन्शनल याच्यामध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड आहे. इथे या मुद्द्यावर जास्त प्रश्न आलेले नाही. फक्त इथे DBS एवढा फुल फॉर्म या ठिकाणी लक्षात घ्या. आपण इथे पुढे जाऊया. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. मुख्य सेविकेची बॅच प्रवेश चालू आहेत. महाराष्ट्रामधला 1 नंबरचं तुम्हाला बॅच जर पाहिजे असेल, प्रॉपर वेने योग्य दिशेने तुम्हाला घेऊन जाणारी, तर ही बॅच आहे. वेळ म्हणजे विचार करू नका, बॅचला ऍडमिशन घेऊन टाका. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर ऍडमिशन घेतल्यावर तुमचं पेमेंटची स्क्रीनशॉट इथे पाठवून द्या. तुम्हाला तिथे नोट्स सुद्धा भेटून जातील. याच्यावर तुम्हाला सगळ्या टेस्ट पेपरची 20 अनालिसिस व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. व्हिडिओचा PDF तुम्हाला वेगळ्या घ्याव्या लागतील, त्याचं वेगळं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले आहेत आपण. तर फुल बॅचही आहे, फक्त तांत्रिकची बॅच सुद्धा आहे. त्याच्यानंतर समाज कल्याण भरतीची बॅच सुद्धा चालू आहे. TIT ची सुद्धा बॅच चालू आहे. आपण TIT चे झालेले लेक्चर्स आणि इतर परीक्षांचे सगळे लेक्चर्स वेगवेगळ्या बॅचेसमध्ये त्या बॅचेसमध्ये घेतो आहे अभ्यासकट्टा ॲपवर. चला, लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.